हरी ओळखिला हरी ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेट दुःख कैसे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्रते कुळ पवित्रते कुळ धन्यताची माय हरी मुखी गाय नित्य नेमे काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी सायते वैष्णवांची गुह्या काढिले निवडोनी हो एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरा फली चिंता त्याने मागुता जन्म घेणे विठाला विठाला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय श्री राधा मेरी स्वामिनी मेरा देते दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास राधे मेरे लाल रखी जित देखो तित लाल मैं देखन पई लाल को मैं हो गई लाल यंत प्रविशमम वाच मिमां प्रसूता संजीवयत खिल शक्तिधर स्वदा अन्नांशहस्त चरण श्रवणात्वगादिनो प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुमेनुनादं चरन्तं तुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामरत्नकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमानां प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हरितना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले कर तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बटाओ श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बटाओ मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अवेरू मस्तक ही पायावरी या बार करी संताच्या विठाला विठाला
ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भीती दुःख कैसे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चरणाविंदी तसेच तुम्ही संत मायबा सर्वांच्या चरणाविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग गायलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज निस्ते संत नसून शांत आणि श्रीमंत असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा भगवंताच्या स्वरूपाचा नामाचा महिमेचा गुणाचा वर्णन करणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणार. या अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात ज्याने त्या ईश्वराला ओळखलेलं आहे बरं का महिला मंडळी, ज्याने त्या ईश्वराला ओळखलेलं आहे आणि ओळखून आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे दादा त्याची भेटी झाल्याच्या नंतर दुःख कसं होणार. ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे. एवढेच नव्हे तर नाथबाबा म्हणतात दादा या ठिकाणी कुणी कसा जरी असला ना, या ठिकाणी कुणी कसा जरी असला ना, कुणी किती पापी असो, कुणी किती दुराचारी असो, कुणी कसा जरी असला ना, पण माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन दादा त्याने जर केलं ना त्याचं कल्याण होतं दादा होतं. कुणी असो मग नर असो नारी असो, नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. एवढंच नव्हे कोणी किती पापी कुळातला असू द्या, राक्षस कुळातला असू द्या बरं का, राक्षस कुळातला असू द्या, पण त्या कुळामध्ये एखादा जरी भगवत भक्त जन्माला आला तर सगळ्या कुळाचा महाराज काय होतो उद्धार होतो. पण कधी हरिमुखी गाय पवित्र ते कुळ धन्य त्याची माया, पण कधी हरिमुखी गाय पण नाथबाबा म्हणतात ज्याच्या अंतकरणात काम क्रोध लोभ अशी विकार आहे तो या ठिकाणचा अधिकारी नाही दादा. काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी नाही अधिकारी साहित्य. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात वैष्णवांची गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. वैष्णवांची गुह्य असणाऱ्या हरीचे स्थान त्याने निवडून काढलेले आहे. म्हणून तुम्ही काय करा एका जनार्दनी हरी बोला विठ्ठल अभंग नाथबाबांचा 5 चरणाचा आहे. हरिपाठ प्रकरणातील अभंग सगळ्याच्या पाठच असेल नाही का. पाठ जरी नसेल तरी कानपाठ कवयना असेल. होय महिला मंडळी, कानपाठ जरी नसला तरी ओळखीचा कवयना असेल. नाथबाबाच्या हरिपाठ प्रकरणातील अभंग महाराज सगळ्यांचे पाठ असलाच पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडंसं अल्पसं पर्याय देणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं प्रयोजन काय हे जरी सर्वांना ज्ञात असेल तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की कार्यक्रम किम निमित्ताने हे सांगणं. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा महोत्सव, दर एकादशीला हा चालू असलेला आपला कीर्तन महोत्सव, नाथबाबांच्या हरिपाठावरती चालू असलेलं हे विवेचन आणि आज माझ्या वाट्याला आलेली ही शुद्ध एकादशी निमित्ताची ही कीर्तन रूपी सेवा, गुरुवर्या हरिभक्तपरायण नवनाथ महाराज काळे बाबांकडून मला ही कीर्तन रूपी सेवा आली. खरं तर आता बाबांसमोर बोलायचं काय मला हा खूप मोठा प्रश्न पडला. सुंदर आयोजन नियोजन बाबांनी केलंय महाराज. या ठिकाणी आम्हाला महाराज कीर्तन करण्याचं योग यावं हे आमचं भाग्य असो. कारण महाराज अनेक दिग्गजांना या ठिकाणी कीर्तन करण्याचं योग येत नाही. ही गादी म्हणजे काही साधी गादी दादा, संतांची गादी आहे, कृष्णदेव बाबांची गादी आहे. आणि या ठिकाणी आमच्यासारख्या पामराला कीर्तन करण्याचं योग यावा हे म्हणजे आमचं पुण्य समजावं लागेल. मी म्हटलं चांगल्या चांगल्या लोकांना या ठिकाणी कीर्तन करण्याचं योग येत नाही दादा, माझं आलं, माझं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल. दुर्भाग्य फक्त एवढाच जोपर्यंत बाबा होते, कृष्णदेव बाबा होते, तोपर्यंत बाबाला कधी पाहण्याचा पण योग नाही आला. कारण जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाहेर शिक्षण चालू होतं आणि नंतर आल्याच्या नंतर बाबा नव्हते. पण बाबांचीच काहीतरी पुण्याई म्हणावं की नवनाथ महाराजांनी मला हे कीर्तन द्यावं, बाबाचीच काहीतरी पुण्याई म्हणावं आणि नवनाथ महाराजांकडून मला हे कीर्तन भेटावं. सुंदर आयोजन महाराज बाबांनी केलंय.
खरं तर सांगितलं तर आमच्या गावात बाबा एवढे कीर्तनाला पण लोक नाही राहत. तुम्ही इथं बघितलं तेवढे इथं लोक राहतात. सुंदर आयोजन नियोजन आहे आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग आला. हे माझं भाग्य समजावं लागेल. कीर्तनासाठी उपस्थित समस्त गायक वादक मंडळी आमचे काशीद महाराज असतील. महाराज अत्यंत सुंदर पखवाज वाजवतात. बरोबर ना? काशीद महाराजच ना? नाव काय लक्षात नाही राहिलं पण आडनाव आहे. काशीद महाराज असतील, समस्त टाळकरी असतील, आमचे दाजी असतील. दाजी तर म्हटले नाव पण घेऊ नका पण महाराज घ्यावा लागेल. आमचे दाजे असतील, किरण दाजे असतील, भगवान दाजे असतील, नवनाथ महाराज आहे, विनेकरी बाबा आहे. माझे काय आता सगळ्यांसोबत परिचय नाही, पहिल्याच वेळेस यायचा योग आला. आमचे गायनाचार्य असतील, हे महाराज असतील, हे असतील, ते छोटे महाराज असतील, आमचे रोहित महाराज असतील, समस्त टाळकरी माळकरी महाराज, समस्त महिला मंडळी पुरुष मंडळी सगळे या ठिकाणी आवर्जून आले. सगळ्यांच्या चरणाविंदी नतमस्तक होतो आणि याच ठेवीला कीर्तनाला पूर्ण विराम देतो. बरोबर का? नाही, कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग नाथबाबांचा आहे, 5 चरणाचा आहे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहे. ऐका, पण पहिला मुद्दा आपल्या डोळ्यासमोर येतो. अरे कोण नाथबाबा? अभंग तर नाथबाबांचा आहे पण कोण नाथबाबा? ऐका, जे संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते ते नाथबाबा. किती शांत होते हो, किती शांत होते. अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, फक्त त्याला स्पर्श करून जाईल आपल्याला अभंग सोडायचा. किती शांत होते नाथबाबा दादा. यवनाने 108 वेळेस पान खाऊन आमच्या नाथबाबांच्या अंगावर थुंकावं, तरी नाथबाबाने काय करावं दादा? प्रसाद देवो हरी हरी मुक्ता केला, प्रसाद देवो मुक्ता केला, प्रसाद देवो मुक्ता केला, प्रसाद देवो. यवना अंगावरी थुंकला, यवना यवनांगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज 108 वेळेस यवन महाराज नाथबाबांच्या अंगावर थुंकला, तरी नाथबाबाने दादा प्रसाद देवनी मुक्त केला. एवढे शांत नाथ महाराज होते. का अभंगाकडे आपण चालू. या नाथबाबाच्या घरी द्वारकेहून एका नोकराने यावं बरं का. ऐका, द्वारकेहून एका नोकराने दरकोस दर मुक्काम करत करत पैठण मध्ये यावं. लक्ष आहे ना सगळ्यांचं? द्वारकेहून एका नोकराने दरकोस दर मुक्काम करत करत पैठण मध्ये यावं. पैठण मध्ये आल्याच्या नंतर काही लोक महाराज पारावर बसलेले होते. त्या लोकांना महाराज त्या नोकराने विचारावं, का हो पैठणचे श्री संत एकनाथ महाराज याच ठिकाणी पैठण मध्ये राहतात? त्या लोकांनी सांगा, हो पैठणचे नाथ बाबा याच ठिकाणी राहतात, याच ठिकाणी राहतात. कुठं राहतात पैठणचे नाथ बाबा? तो काय जो समोर वाडा दिसतोय तोच नाथ महाराजांचा वाडा आहे. जी भगवी पताका दिसते, टाळ मृदुंगाचा आवाज येतोय, तोच नाथ महाराजांचा वाडा. बरं का. ऐका, तो नोकर नाथ महाराजांच्या वाड्याकडे निघाला, नाथ महाराजांच्या वाड्याजवळ गेला, नाथ महाराजांच्या दरवाजाजवळ गेला. दरवाजाची कडी आतून लावलेली होती. नाथ महाराजांच्या आतमध्ये देवपूजा चालू होती, देवपूजा चालू होती. महाराज त्या नोकराने बाहेरून दरवाजा ठोकावा, आवाज द्यावा, ओ नाथ बाबा, नाथ महाराज आहे का कुणी? नाथ महाराज आहे का कुणी? हा आवाज नाथ बाबांच्या कानावर जावा. बरं का. लक्ष देताना सगळे, हा आवाज नाथ महाराजांच्या कानावर जावा. नाथ महाराजांनी आपली चालू देवपूजा बंद करावी. का? कारण देव सारावे परते, संत पूजावे हरते. हा शास्त्रकार तर म्हणतात, आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पाणम गृहिणी साधू संत भूपासती सततम धन्य गुरुस्ताश्रमा.
गृहस्थाश्रमांचं हे कर्तव्यच आहे. हा, अतिथी महाराज पूजन करावं, कारण यातच गृहस्थीला भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. नाथबाबांनी चालू देवपूजा बंद करावी, दरवाजाजवळ जावं, दरवाजाजवळ गेल्याच्या नंतर दरवाजे उघडावं, बघितला तर महाराज छोटासा बालक आहे, गुडघ्यापर्यंत फाटकं धोतर घातलेले, अंगामध्ये फाटकी कपणी घातलेली आहे. नाथबाबांनी विचारवा, अरे कोण? नाथबाबा द्वारकेहून आलोय, तुमच्या घरी काम करायचंय, नोकरी करायची, राहायचंय. नाथबाबांनी सांगावं, नाही रे बाबा, माझ्या घरी पहिलाच नोकर आहे, चांगलं काम करतोय, व्यवस्थित काम करतोय, त्याला काढून तुला ठुता येणार नाही. नोकर आग्रह करू लागला, नाथबाबा असं करू नका, अहो 1,500 किलोमीटरचा प्रवास करत करत या ठिकाणी आलोय, मुक्काम करत करत आलोय, आता मला दूर लोटू नका. नाथ महाराजांचा नाविलाज झाला. नाथ महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला आवाज दिला, ए गिरिजा, कोणतरी नोकर आलाय, राहायचं म्हणतोय, आपली इथं काम करायचं म्हणतो. नोकर आग्रह करून राहिला, नाथ महाराज दूर करू नका, वाटेल ते काम करीन, काहीच नाही लागत, फक्त रात्री झोपायला पोत आणि अर्धी भाकर लागते. गिरिजा काकीने सांगावं, घ्या, जसा आपला हरिपंडित तसाच हा नोकर. राहिला नोकर झाला, नाविलाज झाला नाथबाबांचा, राहिला नोकर. आता त्या नोकराची कामाला सुरुवात झाली. पहिलं काम त्या नोकराकडे आलं दादा, कावडीने पाणी भरण्याचं. सगळ्यांनी ऐकलेला असेल प्रसंग, पण सांगून जातो, अभंगाला धरून नाही. पहिलं काम आलं त्याच्याकडे कावडीने पाणी भरण्याचं. दादा, रोज उठावं, कावडीने पाणी भरावं महाराज, रोज 3 कावडी महाराज आणून टाकाव्या. किती दिवस चाललं हो? किती दिवस चाललं असं? किती दिवस? 12 वर्ष. 12 वर्ष त्या नोकराने दादा कावडीने पाणी भरलं. हरी कावडीने पाणी जागरी चंद्र पाणी, अनन्य भावे भक्ती निळा वंदिताच पाय, ओवाळू आरती माझ्या स्वामी. रोज उठावं महाराज. 12 वर्ष तब्बल पाणी भरलं त्या नोकराने. एक दिवस नाथ महाराजांनी त्याच्याजवळ जावं, अरे किती दिवस काम करणार, किती दिवस पाणी भरणार? महाराज तोंडावरून हात फिरवला, आता तू हे काम करायचं नाही, हे काम करायचं नाही. मग काय काम करायचं? नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये महाराज खूप मोठी नाथ महाराजांची देवपूजा होती. आता ते काम त्या नोकराकडे देण्यात आलं. नाथ महाराजांचं महाराज देवपूजा करण्यामध्ये खूप वेळ निघून जायचा. मग आता महाराज त्या नोकराने ते काम करावं. त्या नोकराला आता एकनाथ महाराजांनी नाव दिलं श्रीखंड. श्रीखंड नाव दिलं त्या नोकराला. आता त्या नोकराने रोज नियमित प्रमाणे उठावं, देवपूजा करावी. महाराज एवढा मोठं चंदनाचं लाकूड होतं, एवढी मोठी परात होती, एक चंदनाचं लाकूड फिरवलं का महाराज परातभर चंदन निघायचं. सगळ्या देवाला लावावं, नंतर उरलेलं आपल्या डोक्याला लावावं. किती दिवस चाललं? 12 वर्ष. 12 वर्ष महाराज चंदन उगाळलं, 12 वर्ष कावडीने पाणी भरलं महाराज. रोज उठायचं, रोज हे काम करायचं महाराज. 12 वर्ष महाराज त्या नोकराने चंदन उगाळून लावलं महाराज. श्रीखंडा चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुत असे. 12 वर्ष झाले. परत नाथबाबाने त्याच्याजवळ जवळ, अरे किती दिवस आता गण लावणार? आता त्या नोकराकडे परत दुसरं काम देण्यात येतं. आता त्या नोकराकडे काम दिल्या जातं. ऐका, नाथबाबांच्या वाड्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये खूप मोठं महाराज भावार्थ रामायणाची कथा चालायची. मग त्या नोकराकडे नियोजन आलं श्रीखंडाकडे, आता येणाऱ्या भाविकांसाठी चटाया आतरायच्या, सिंहासन पुसायचं. नाथ महाराज आल्याच्या नंतर, भाविक आल्याच्या नंतर त्या चटाईवर बसायचे. नाथ महाराज सिंहासनावरती बसायचे. श्रीखंडाने आपलं पोतं घ्यावं, पाठीमागं जाऊन बसावं. नाथ महाराजांनी महाराज कथेला सुरुवात करावी. अधून मधून पुढे बसलेल्या लोकांना, महिला मंडळींना प्रश्न विचारावं, का हो महिला मंडळी, का हो पुरुष मंडळी, या जगामध्ये एकच देव आहे ना? या जगामध्ये एकच देव आहे ना? या जगामध्ये एकच देव आहे ना? तुमच्यासारखे लोक असेच बसलेले होते. त्यांनी सांगा, हो नाथ महाराज, या जगामध्ये एकच देव आहे, एकच देव आहे, एकच देव आहे. अधून मधून पाठीमागे बसलेल्या श्रीखंडाला प्रश्न विचारावा, का रे श्रीखंड्या, या जगामध्ये एकच देव आहे ना? हो नाथ बाबा, एकच देव आहे, एकच देव आहे. हा काय पोत्यावर बसलेला, दुसरा कुठून असणार? कथा संपल्याच्या नंतर एक परत कार्यक्रम राहायचा, तो म्हणजे प्रसाद वाटण्याचा. श्रीखंडाने आपल्या हातात वाटी घ्यावी, दरवाजाजवळ जावं, उभा राहावं आणि सगळ्याला आवाज द्यावा, ओ माऊली प्रसाद घ्या, प्रसाद. ओ माऊली प्रसाद घ्या, प्रसाद. कोणाचा प्रसाद? देवाचा प्रसाद. आणि काय भाग्यवान ती लोक असतील दादा, की साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांना प्रसाद वाटण्याकरता होता. काय मोठा अधिकार होता नाथबाबांचा, की त्यांनी विठोबाच्या समोर सत्संगाची याचना करावी. का?
तर आमचा परमार्थ वाढला पाहिजे. विठ्ठल 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 टाळा, टाळा. ऐका, वेळ कमी असल्यामुळे सांगून जाईल, पटकन सांगा नाही का. आज श्रीखंड एक दिवस पाणी भरण्याकरता घाटावर जाता कावडीने पाणी भरण्याकरता. उन्हाळ्याचे दिवस होते, पायात चप्पल घालत नव्हतं महाराज, खूप ऊन होतं. 3 कावडी आणून टाकल्या, एक कावड आणून टाकली, दुसरी आणून टाकली, तिसरी आणून टाकली. महाराज कावड खुंटीला अटकवली आणि माझा जगाचा बाप महाराज एका कोपऱ्यात जाऊन आपले तळपाय चोळायला लागला. हरभरे एवढे फोड आले दादा पायाला. गिरजा काकीने विचार केला, अरे 1 कावड, 2 कावड, 3 कावड, डुबडुबता आवाज मला ऐकू आला, पण श्रीखंड कुठे गेला महाराज. बाहेर येऊन बघितलं तर जगाचा बाप कोपऱ्यात जाऊन महाराज तळपाय चोळतोय. गिरजा काकीचं अंतकरण गदगदलं. गिरजा काकीनं जवळ जावं, अरे श्रीखंड्या काय झालं. पायाला फोड आले. गिरजा काकीनं जवळ जावा, आपला पदर खाली घ्यावा आणि वाटीमध्ये महाराज गार पाणी घ्यावा आणि श्रीखंडाचे पाय चोळावे. त्या काळात महाराज त्या सस्ताईला 55,000ची साडी घालणाऱ्या महाराज आमच्या गिरजा काकी होत्या. श्रीमंताची बाई होती दादा, जागीरदाराची बाई होती, श्रीमंताची बाई होती. सुप्तजी नावाची हिरे महाराज गिरजा काकीच्या महाराज पदराला राहायचे. आमोशाच्या दिवशी जर रात्री गिरजा काकी जर निघाल्या ना बाहेर, 4-5 बॅटरी एवढा उजेड पडायचा. आणि एवढी श्रीमंताची बाई आपला पदर घेते महाराज, गार पाण्यामध्ये बुडवते आणि श्रीखंडाचा पाय चोळते. नाथबाबा तिकडे बसलेले होते. एक अतिथी आलेला होता. नाथबाबांनी विचार केला, ही गिरजा बोलते कोणासोबत. अतिथीला सांगितलं मी आत्ता जाऊन येते. बाहेर आलं तर बघितलं तर गिरजा काकी श्रीखंडा यांची काहीतरी कुजबूज चालू आहे. आवाज दिला, ए गिरजा काय करते. काही नाही, श्रीखंडाच्या पायाला फोड आले, पाणी लावते. नाथबाबांनी फोड बघितल्याच्या नंतर नाथबाबांचं अंतकरण गदगदावं. जवळ झाला, अरे श्रीखंड्या पाय मांडीवर घेवा. ना विचारल्यावर श्रीखंड्या सांगतोस, गा विचारल्यावर नीट सांगत नाही. मी फेकून दिलेली धोत्र नेसतोस, फाटलेली धोत्र नेसतोस. आमचं सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर जेवण करतोस. अरे कोण आहे रे तू श्रीखंड्या, कोण आहे. यांची तिघांची काहीतरी कुजबूज चालू होती. जे आतमध्ये आलेलं होतं महाराज अतिथी, त्याच्या कानावर हा आवाज आला. तो बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर त्याची नजर महाराज गिरजा काकी, एकनाथ महाराज यांच्यावरती पडते. आणि ज्या वेळेस त्याची नजर महाराज श्रीखंडावरती पडते, त्यावेळेस महाराज तो टाळी वाजवतो आणि म्हणतो, ओ नाथ बाबा, अहो ज्यांनी 36 वर्ष पाणी भरलं ते पंढरपुरातलं, पंढरपुरातलं. ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत होता महाराज तो. ज्या वेळेस हे वाक्य महाराज त्या अतिथीच्या तोंडातून निघाले, देवाने महाराज टाळी वाजवावी. आणि महाराज नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये उद्धव खांब होता, त्या उद्धव खांबामध्ये देवाने अदृश्य व्हावं. नाथ महाराजांनी गिरजा काकीचा महाराज पदराचा कोपरा घ्यावा आणि जोराजोरात रडावं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात, माझा विठोबा म्हणतात. आणि त्यांनी 36 वर्ष पाणी भरलं. अरे 36 वर्ष अंगण झाडलं, 36 वर्ष चटाया उचलल्या, 36 वर्ष महाराज चंदन उगाळून लावलं, 36 वर्ष काम केलं महाराज. देव रडायला लागले, एकनाथ महाराज रडायला लागले. एकनाथ महाराजांनी ते पांडुरंग परमात्माला ओळखलं. अहो ओळखलं नाही, ओळखल्याच्या नंतर महाराज आपल्या हृदयामध्ये साठवलं अभंगाचं पहिलं चरण.
होता त्याची भेटी दुःख कैसे. नाथ महाराजांनी त्याला ओळखलं नाही तर आपल्या हृदयामध्ये साठवलं दादा. काही साधक मंडळी नाथबाबांकडे आले, का हो नाथबाबा तुम्ही त्या ईश्वराला ओळखलं, आपल्या हृदयामध्ये साठवलं, हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही म्हणता कुणी किती जरी पापी असला, कुणी किती जरी दुराचारी असला तरी त्याचं कल्याण होतं. शेवट चुकीने जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याचं कल्याण होतंच. हे कसं? अनेक उदाहरण आपल्याकडे, अनेक उदाहरण आपल्याकडे. वाल्या कोळ्या महाराज किती पापी होता, किती पापी होता. राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणत होता, पण तरी नामे तारी ला निर्धारी, नामे तारी ला कशाने तरला. शेवट तरला कशाने दादा? नामानेच तरला. तरायचं जर असेल तर देवाचं नाव घ्यावंच लागेल, घ्यावाच लागेल. नामे तारीला उद्धारी, घेवाच लागेल देवाचं नाव. मग तो वाळ्या कुळ्या असो नाही तर कुणी असो, शेवट त्याचं कल्याण होतच. अरे हे जरी सगळ्यांना माहित असेल, आता हे सगळे सांगू सांगतात. ऐका, कन्याकुब्जय तुझे कस्ती दासीपती राजा मिला, नामना नष्ट सदाचार दासा संसर्ग दूषित. वाल्या कोळ्या सगळ्यांना माहिती आहे. ऐका, आणखी कोण तरलं? अनेक प्रमाण आपल्याकडे आहे महाराज. कान्यकुब्जा नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, नाव त्याचं होतं अजामिळ. अजामिळ महाराज विद्वान ब्राह्मण होता बरं का. महिला मंडळी ऐकताय ना? अजामिळ विद्वान ब्राह्मण होता, नित्य अग्निहोत्र करायचा, पण हवनाचे लाकड आणण्याकरता कुठं जायचा? जंगलामध्ये जायचा. जंगलामध्ये रोजचा नित्यक्रम होता. सकाळी उठावं महाराज, स्नान करावं, संध्या करावी, हवनाची लाकडं आणण्याकरता जंगलामध्ये जावं, रोजचा नित्यक्रम होता. एक दिवस गेला, जंगलामध्ये गेल्याच्या नंतर दादा त्याची दृष्टी एका गणिकावर पडली बरं का. कोणावर पडली? गणिकावर. वेशेवरती महाराज त्या अजामिळ ब्राह्मणाची दृष्टी पडली महाराज. त्या वेशीला बघून महाराज हा मोहित झाला, मोहित झाला. अजामिळ ब्राह्मण विद्वान ब्राह्मण होता, पण वेशीला बघून, गणिकाला बघून महाराज मोहित झाला. माऊली तेच म्हणतात आपल्याला, दादा वेशीच्या नादी लागू नका बरं का, आपले सगळे संसार उद्ध्वस्त होतो. माऊली तेच म्हणतात, वेशीच्या नादी लागू नका. वेश्या दिसायला इतकी सुंदर असते, माणूस भुलतो तो तिच्या रूप सौंदर्याला बघून. मी नाही सांगत, माऊली म्हणतात, जैसे वेश्या भोगे कवडावेचे, मगदार हिचे पुणे येतीचे, तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. माऊली तेच म्हणतात, ती वेश्या दिसायला इतकी सुंदर असते, माणूस भुलतो तो तिच्या रूप सौंदर्याला बघून. त्याच्यामुळे माऊली म्हणतात, खबरदार निज वनिता आपुली, कुरूप जनी जाहली, भोगिता तिची भली जे आपरी. 16व्या वर्षाच्या माऊलींचे शब्द आहे दादा. काय चपरा काय माऊलींची. त्याच्यामुळे आचार भ्रष्ट झालेल्या लोकांना माऊलींची शिकवण आहे. माऊली म्हणतात, दादा अरे एक दिवस सौंदर्य तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल दादा हो. त्याच्यामुळे परमार्थ करा, भक्ती आधी करा, देवाचं नामचिंतन आधी करा. विद्वान ब्राह्मण होता, नित्य अग्निहोत्र करायचा, पण एका गणिकेला बघून महाराज तिच्या रूप सौंदर्याला बघून भुलला. विद्वान ब्राह्मण होता महाराज, तिच्यासोबत निघून गेला. सगळ्या संसाराचा महाराज नाश झाला. त्या वेशीपासून महाराज या अजामिळ ब्राह्मणाला 9 मुलं झाले. किती? ओ महिला मंडळी, किती मुलं झाले? बोलत नाही का तुमच्याकडे? अहो किती मुलं झाले? अहो 9 मुलं झाले, 9 मुलं झाले त्या अजामिळ ब्राह्मणापासून. वेळ निघून गेली. एक दिवस गावामध्ये संत आले. संत येतात, आपल्या कल्याणाकरता येतात. अरे हे जे झाड आहे महाराज, ते फळं आपल्याला देण्याकरता जगतात.
या ज्या नद्या आहे महाराज त्या आपल्याला पाणी पाजण्याकरता जगतात, स्वतःसाठी जगत नाही. संत आपल्यासाठी जगतात दादा. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकार आहे. स्वतःसाठी जगत नाही, आपल्यासाठी जगतात. गावामध्ये संत आले. संत आल्याच्या नंतर असे काही लोक पारावर बसलेले होते. त्या लोकांना महाराज संतांनी विचारलं, का हो तुमच्या गावामध्ये एखाद्या पवित्र घर सांगा, पवित्र माणसाचं घर सांगा. लोकांनी मस्करी करावी दादा. मस्करी केली लोकांनी. सांगितलं जे समोर घर दिसतंय ते पवित्र घर आहे महाराज. वेश्याच्या घरामध्ये पाठवलं. कोणाला? संतांना. पण संत येतात, कल्याण करता येतात. गेले महाराज संत वेश्येच्या घरामध्ये गेले. वेश्येने संत बघितल्याच्या नंतर दर्शन घ्यावं संतांचं. पळत पळत जंगलाकडे जावं. आजमीळ ब्राह्मण खूप पापी झाला महाराज, आता दुराचारी झाला. पशु पक्षी मारायचा, मांसाहार करायचा. त्या वेश्येनं महाराज जंगलामध्ये जावं. आजमीळ ब्राह्मणाला सांगावं, आज आपल्या घरी संत आलेले, आज असं काय करू नका, मांसाहार करू नका. आजमीळ ब्राह्मणाला घरी आणलं, स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर महाराज संतांचं पूजन केलं. तदनंतर महाराज भोजन तयार केलं. रात्री सगळे संत भोजन केलं. भोजन केल्याच्या नंतर दुसरा दिवस उगला. मुक्काम केल्याच्या नंतर दुसरा दिवस उगल्याच्या नंतर संत आपल्या घरी निघाले. सगळे मुलं दर्शनाला आले. 9 मुलं होते, 9 दर्शनाला आले. दर्शनाला आल्याच्या नंतर संतांनी विचारलं, काय नाव आहे? सगळ्यांचे नाव विचारले. सगळ्यांचे नाव विचारल्याच्या नंतर सगळ्यांचे आपल्या खेड्यापाड्यात जसे नाव राहते तो पण तशीच नाव होते. चिम्या गोम्या सगळ्यांचे असेच नाव होते. संत म्हणे, आता कोणी पाहुणा येणार आहे का? म्हणे हो, आणखीन एक येणार आहे म्हणे. आजमीळ ब्राह्मण म्हणला. म्हणे ठीक आहे, त्याचं नाव नारायण ठेवा म्हणे. काय? नारायण नाव ठेवा. वेळ निघून गेली. आजमीळ ब्राह्मणाला महाराज त्या वेश्येपासून आणखीन एक मुलगा झाला. नाव ठेवलं नारायण. वेळ निघून गेला महाराज. त्या नारायण मुलामध्ये या आजमीळ ब्राह्मणाची इतकी आसक्ती झाली, इतकी आसक्ती झाली. उठता बसता बेटा नारायण हे कर, बेटा नारायण ते कर, नारायण हे दे, नारायण ते दे. प्रत्येक वेळेस नारायण नारायण महाराज मुखामध्ये यायला लागलं. किती पापी होता आजमीळ ब्राह्मण, पण मुलाच्या कारणाने महाराज नाव मुखामध्ये यायला लागलं. वेळ निघून गेली. आजमीळ ब्राह्मणाला काळ घेण्याकरता आला, यमदूत घेण्याकरता आले. काळे यमदूतांना बघून आजमीळ घाबरला. जोरा जोरात ओरडायला लागला, मुलाला आवाज द्यायला लागला, अरे बेटा नारायण वाचव, नारायण वाचव, नारायण वाचव. दुरे क्रीडनकासक्तम पुत्रम नारायणार्वयम् प्लाविवेत स्वरे नोचे राजू हावा फुलेंद्रिया. इतक्या जोरात आवाज दिला. हा आवाज देवाच्या पार्षदाच्या कानावर जावावा. देवाच्या पार्षदांनी विचार करावा, आपला देवाचा भक्त कोणतरी संकटामध्ये. पळत पळत यावा आजमीळ ब्राह्मणापाशी. यमदूतांच्या पार्षदांना जोरात धक्का द्यावा. आजमीळ ब्राह्मणाच्या गळ्यातून काळाचा फासा काढावा. यमदूत पडलेले यमदूत उठले. विष्णुदूतांना म्हणायला लागला, अरे तुम्ही कोण? आम्हाला धक्का कसा दिला? विष्णुदूत म्हटले, आधी तुम्ही सांगा तुम्ही कोण? यमदूत म्हटले, आम्ही यमदूताचे पार्षद आहोत. पापी लोकांना पकडण्याकरता येतो. हा आजमीळ महापापी आहे, त्याच्यामुळे आम्ही याला घेण्याकरता आलो. आता तुम्ही सांगा तुम्ही कोण? म्हणे आम्ही विष्णुदूत, आम्ही भगवान नारायणाचे भक्त आहोत. जो आमच्या नारायणाला बोलवतो आम्ही त्याला घेण्याकरता येतो. आणि तुम्ही ऐकलं नाही का किती जोरात हा नारायण नारायण आवाज देत होता? यमदूताचे पार्षद म्हणायला लागले, तुम्ही धोका खाल्ला म्हणे, तुम्ही धोका खाल्ला म्हणे. अरे हा तुमच्या नारायणाला नव्हता बोलवत. अरे ते पोरग दिसतं का म्हणे, त्या मुलाचं नाव नारायण आहे, त्याच्या मुलाला बोलवत होता. देवाच्या पार्षदांनी इतकं सुंदर उत्तर द्यावं, अरे याच्या मुलाचं नाव 4 वर्षापासून नारायण असेल, पण माझ्या देवाचं नाव हजारो वर्षापासून नारायण आहे. त्याच्यामुळे तो कोणत्या जरी भावनेनं मला देवाचं नाव घेत असला त्याचं कल्याण होणारच होणारच. अहो ऐका ना, साधी सोपी गोष्ट आहे. चुकीने जरी विजेला हात लावला तर मरावं लागतंच दादा, मरावं लागतं. चुकीनं जरी अमृत पेलं तर अमर व्हावाच लागतं. तसंच चुकीनं जरी शेवट देवाचं नाव घेतलं तर त्याचं कल्याण होतं.
भरवसा. तरली तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरावाच लागतं, कोणी असो तरावच लागतं. शेवट चुकीने जरी देवाचं नाव घेतलं तरावा लागतच महाराज. तरली तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरावच लागतं, मग तू कसा असो, पण शेवटच्या वेळेस देवाचं नाव घेतलं तर त्याचं कल्याण होतच, कल्याण होतच. कारण जो देवाचा जप करीन, जप आपल्या नावाचं महाराज काम करीन. कारण साक्षात भगवान परमात्मा सुद्धा आपल्या नावाचं महाराज विस्ताराने वर्णन करू शकत नाही. संकेत्यम परिहास्यम वा वा स्तोभम हेलनमे बाबा वैकुंठ नाम ग्रहण मशीषागहरम विदू. शेवट खूप भांडण झालं विष्णुदूतामध्ये आणि यमदूतामध्ये. विष्णुदूतांनी यमदूतांना फार हाणलं. यमदूत निघून गेले महाराज. यमदूत निघून गेल्याच्या नंतर विष्णुदूत निघून गेले. आता अजामिळ ब्राह्मण विचार करायला लागला बरं का. आता अजामिळ ब्राह्मण विचार करायला लागला, अरे खरं तर मी माझ्या मुलाचंच नाव घेत होतो, खरं तर मी माझ्या मुलाचंच नाव घेत होतो, पण चुकीने महाराज मुलाच्या कारणाने देवाचं नाव माझ्या मुखामध्ये आलं. अरे मी मरता मरता वाचलो, गळ्यामधून काळाचा फासा निघला, आणि खरंच जर देवाचं नाव घेतलं असतं दादा, कळालं, चूक कळाली, अत्यंत देवाचं भजन केलं दादा, किती दुराचारी होता हो. तुम्हाला विचारतो मी, अजामिळ किती दुराचारी होता, किती पाप केलं, वैशागमन केलं महाराज, तरी शेवट नारायण नाव महाराज संताच्या कारणाने, मुलाच्या कारणाने मुखामध्ये आलं, कल्याण झालं दादा. किती दुराचारी होता. त्याच्यामुळे ऐका, नर असो नारी असो, कोणी कसा जरी असला, किती दुराचारी जरी असला, पण माझ्या भगवंताचं नाव जर घेतलं तर त्याचं नर अथवा नारी हो का दुराचा. बाबा नर अथवा नारी हो का दुराचा. 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 दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. किती पापी होता अजामिळा. अजामिळीच नव्हे, वाल्या कोळ्या महाराज किती पापीतला पापी जरी असला ना, पण माझ्या देवाचं नाव जर घेतलं तर दादा तिचं कल्याण होतच. परत काही साधक मंडळी नाथबाबांजवळ आले, नाथबाबा किती पापी जरी असला तरी तर तो हे आम्हाला पटलं, पण तुम्ही म्हणता किती जरी राक्षस कुळातला कुणी कसा जरी असला, किती जरी राक्षस कुळातला असला, पण त्या घरामध्ये एखादा जरी भगवत भक्त निघाला तर सगळ्या कुळाचा उद्धार कसा होतो. हरिमुखी गाय नित्यनेम हे कसं. नाथबाबाने सांगावं, अनेक उदाहरण आपल्याकडे. भागवत ग्रंथामध्ये जा, भागवत ग्रंथामध्ये बघा दादा, हिरण्यकशिपू राक्षस कुळातला होता, राक्षस कुळातला, पण त्याच्या पोटी महाराज एका भगवत भक्ताने जन्म घ्यावा. 4 मुलं होती हिरण्यकशिपूला, राध, अनुराध, सहराध आणि प्रल्हाद. सगळ्यात लहान मुलगा होता प्रल्हाद.
प्रल्हाद या मुलाला लहानपणी बसून दादा भगवान कृष्णाचं वेड होतं. कृष्ण ग्रह गृहीतात्मा जगदे नव विश्लिषम. लहानपणी बसून कृष्ण ग्रह लागलेला होता. प्रल्हादजी महाराज थोडे मोठे झाले, 5-6 वर्षाचे झाले. 5-6 वर्षाचे झाल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने विचार करावा, आता याला कुठेतरी गुरुकुलामध्ये शिकवायला पाठवा. विचार केला आणि गुरुकुलामध्ये शिकवायला पाठवलं. राक्षस कुळातला प्रल्हादजी होता, 6 वर्षाचे होते. गुरुकुलामध्ये शिकवायला पाठवलं. ते गुरुकुल म्हणजे काय आपल्यासारखं नव्हतं. त्या गुरुकुलाचं नाव होतं महाराज हिरण्यकशिपू राक्षस विश्वविद्यालय. राक्षसाचा मुलगा होता महाराज. तिथले प्रधानाचार्य होते संडामर्क. हे शुक्राचार्यांचे 2 मुलं होते, संड आणि अमर्क. यांना दोघांना मिळून म्हटलं जायचं संडामर्क. आणि हे महाराज त्या राक्षसांच्या मुलांना छलनीती, कूटनीती, महाराज राग द्वेष हे असं शिकवायचे. प्रल्हादजीला महाराज लहानपणीपासून देवाचं वेळ होतं. शिकवायला सुरुवात केली. 1 महिना निघून गेला, 2 महिना निघून गेले, 3 महिने निघून गेले, 4 महिने निघून गेले, 5 महिने निघून गेले, 6 महिने झाले. हिरण्यकशिपूने महाराज एक दिवस फिरत फिरत ते विद्यालयामध्ये यावं. मुलाने बघितल्याच्या नंतर महाराज मुलाने पळत जावं, दंडवत प्रणाम घालावा, बापाने उचलावं, मांडीवरती घ्यावं. अरे प्रल्हाद, काय शिकलं बाळा, काय शिकलं? गुरुजीने तुला सगळ्यात भारी शिकवलेला पाठ कोणता? प्रल्हादजीने सांगावं, मला तर एकच पाठ आवडला. कोणता? तत्साधु मन्ये सुरवर्यदेहिना सदा समुद्वेगण धियाम सद्ग्रहात् हित्वात्म पापम गृहबंध कूपम वनम गतो यद्दरिमाश्रेत. वडिलाला सांगावं मुलाने, पिताश्री, हे घर गृहस्थीचं झंझट म्हणजे विहिरीमध्ये पडल्यासारखं. काय? हे घर गृहस्थीचं झंझट म्हणजे विहिरीमध्ये पडल्यासारखं आहे. अरे खरा विवेकी मनुष्य तोच जो जंगलामध्ये जाऊन एकांतमध्ये जाऊन हरीचं भजन करतो. हेच सगळ्या विद्याचं माहेरघर आहे. हिरण्यकशिपू अचंबित झाला. अरे माझा मुलगा बर्बाद झाला, हे काय आरडतोय, हे काय वरडतोय? हिरण्यकशिपूने महाराज संडामर्क यांच्या जवळ जावं, तलवार काढावी. अरे तुम्ही माझ्या मुलांना बर्बाद केलं. पहिली वेळच होती महाराज. हिरण्यकशिपूने सोडून द्यावं, गुरुजीला सोडून द्यावं. परत वेळ निघून गेली. परत 4-5 महिने झाले, 6 महिने झाले. परत 6 महिने झाल्याच्या नंतर परत हिरण्यकशिपूने महाराज विद्यालयामध्ये यावं. आल्याच्या नंतर परत महाराज मुलाने दंडवत घालावा, मांडीवरती बसावं. परत महाराज हिरण्यकशिपूने विचारावं, तुला सगळ्यात भारी पाठ कोणता आवडला? हिरण्यकशिपूने विचारावं, तुला सगळ्यात भारी पाठ कोणता आवडला? प्रल्हादजीने परत उत्तर द्यावं, मला तर एकच पाठ आवडला. कोणता? अरे सांग तरी मला. प्रल्हादजीने सांग, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास सख्यमात्मनिवेदनम. ज्या वेळेस नवविधा भक्तीचं वक्तव्य प्रल्हादजीने महाराज बापाला ऐकवलं, अरे राग महाराज भयंकर आला. तलवार काढली, संडामर्क यांना मारायला लागले. तुम्ही माझा मुलगा बर्बाद केला. गुरुवारांनी हातामध्ये पाणी घ्यावं. महाराज तुमच्या मुलाला आम्ही नाही बिघडलं, मग कोणी बिघडलं? तो तर जन्मताच ज्ञानी आहे. आईच्या पोटातूनच तुमचा मुलगा प्रल्हाद शिकून आलेला आहे. महाराज किती त्रास द्यावा प्रल्हादजीला, सगळ्यांना माहिती किती त्रास द्यावा. महाराज डोंगरावरून खाली महाराज ढकलून द्यावं, गरम पाण्यामध्ये टाकावं, किती त्रास दिला. पण दादा ऐका, किती जो महाराज नेमाने भक्ती करतो, आवडीने देवाची भक्ती करतो ना महाराज, त्याला किती जरी त्रास दिला ना महाराज, तरी तो महाराज निराश होत नाही. कारण मागे पुढे उभा राहावी संभाळीत आली आघात निवार आहे. अत्यंत त्रास दिला प्रल्हादजीला महाराज. परत महाराज संडामर्क यांनी महाराज हिरण्यकशिपू जवळ यावं. महाराज हाणू नका मुलाला, आम्ही परत नेतो. परत न्यावं महाराज. मुलाला नेल्याच्या नंतर एक दिवस परत संडामर्क यांनी थोडं बाहेर जावं. बाहेर गेल्याच्या नंतर प्रल्हादजीने सगळ्या मुलांना एकत्र करावं. अरे चला, या देवाशिवाय जगामध्ये आपलं कोण नाही, त्या विठोबाशिवाय आपल्या या जगामध्ये कोणी नाही. त्याचं नामस्मरण करा, भक्ती करा. सगळ्या मुलांना महाराज देवाचं वेळ लावलं. सगळे भजन करताय महाराज. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, जय हो मेरो हे गोपाल मेरो, गोविंद मेरो हे गोपाल मेरो,
देहभान विसरले सगळेजण भजन करताय गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे देहभान विसरले संडा अमर महाराज विद्यालयामध्ये आले आल्याच्या नंतर बघितलं महाराज आग मस्तकाला गेली अरे विचार केला हिरण्यकश्यपूने जर बघितलं तर मारून टाकेल आपल्याला गुरुवर्यांनी हिरण्यकश्यपू जवळ महाराज पळत पळत जावं महाराज अवघड झालं अवघड झालं अवघड झालं अरे काय झालं जो रोग तुमच्या मुलाला होता तोच रोग विद्यालयामध्ये सगळ्या मुलांना लागला गोविंद मेरो हे गोपाल मेरो गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो हिरण्यकश्यपूने विद्यालयामध्ये यावं महाराज हाहाकार माजला प्रल्हादजीला महाराज घ्यावं उचलून खाली आदळावं महाराज मारायला लागले त्यावेळेस देवाने महाराज अवतार घ्यावा कोणता कोणता अवतार घेतला नृसिंह अवतार घेतला दादा हिरण्यकश्यपूला मारून टाकलं प्रल्हादजीने महाराज पाया पडावं देवाच्या पाया पडावं महाराज राक्षस कुळामध्ये जन्म झाला प्रल्हादजीचा महाराज बाप जरी मेला तरी सगळ्या कुळाचा उद्धार झाला दादा कुळाचा उद्धार झाला एवढंच नव्हे तर त्याची माता पण धन्य झाली हा सगळ्या कुळाचा उद्धार झाला अभंगाचा तिसरा चरण पवित्र ते कुळ कन्याची माया पवित्र ते कुळ कन्याची माया पवित्र ते कुळ कन्याची माया धन्यताची माय हरिमुखी गाय नित्य नेमे
नित्यनेमाने प्रल्हादजीने देवाचं भजन केलं. परिणाम काय झाला महाराज? सगळं कुळ पवित्र झालं. एवढंच नव्हे तर त्याची माता पण धन्य झाली महाराज. अनेक उदाहरण आपल्याकडे आहे महाराज. आणखी कोण पवित्र झालं महाराज? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कनुपत्राला देवाने मंदिरात जागा दिली. कानोपत्र महाराज, एका वेशीची मुलगी, पण महाराज सगळं कुळ पवित्र झालं महाराज. झालं त्याच्यामुळे राम महाराज, जो रामाचा जप करील, राम आपल्या नावाची महाराज ताकद दाखवेल. ताकद दाखवेल दादा. ऐका, प्रत्येक माणसाचे 2 पत्ते राहतात बर का. 2 पत्ते राहतात. समजा मी बाहेर शिकायला गेलो, तिथं बाजाराला गेल्याच्या नंतर मला कुणी विचारलं का हो तुम्ही इथलेच का? मी काय म्हणणार, नाही नाही, मी तर या ठिकाणी काही दिवसासाठी आलेलो आहे, शिकण्यासाठी आलेलो आहे. प्रॉपर मी तर अमुक अमुक गावचा आहे, शहर टाकडीचा आहे, देव टाकडीचा आहे, अंतराचा आहे. झाले का 2 पत्ते? एक काही कामासाठी गेलो आणि दुसरा प्रॉपरचा आहे. झाले का 2 पत्ते? त्याच प्रकारे ऐका, तुमचे आमचे हजारो जन्म झालेले आहेत. हजारो जन्म झालेले. भगवान परमात्मा तर म्हणतात, बहुनेमी व्यतीतानि जन्मानि तव अर्जुन. हजारो जन्म तुम्ही आम्ही घेतलेले. पण ऐका, हा जन्म संपल्याच्या नंतर दुसरा जन्म भेटल्याच्या नंतर महाराज दुसरं शरीर भेटतं, म्हणजे दुसरा पत्ता भेटतो. ते शरीर संपल्याच्या नंतर परत तिसरा पत्ता भेटतो दादा. हे तर अस्थायी पत्ते राहतात, हे बदलत राहतात. पण ऐका, एक आपला परमनंट पत्ता आहे. पण त्या पत्त्याला जो माणूस महाराज ओळखन, तोच आपल्या घरामध्ये सुखाने, समाधानाने, आनंदाने जाऊन राहील दादा. अरे आपण तर महाराज या ठिकाणी यात्रेला आलेलो आहोत. ज्याप्रमाणे महाराज कुठेतरी 8 दिवस यात्रेला जावं, यात्रेला फिरावं, यात्रेला गेल्याच्या नंतर महाराज परत घरी यावाच लागतं दादा. त्याच प्रकारे महाराज ही संसारूपी यात्रा संपल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्या घरी जायचंच आहे. पण महाराज त्या ठिकाणी आपला परमनंट पत्ता लागतो. राम नावाची ताकद लागते दादा. संसार तलावरती आल्याच्या नंतर जो राम नावाची ताकद कमवेल, तोच महाराज आपल्या घरी सुखाने समाधानाने जाईल. हा, इथं आल्याच्या नंतर पैसा तर सगळेच कमवतात, कांदे तर सगळेच जण करतात, पैसा त्याचं सगळेच जण कमवतात. पण तो वरती चालतो का? नाही. तिथे फक्त राम नावाचा शिक्का चालतो. ऐका, विशेष राम नावाच्या महाराज शिक्क्यामध्ये एवढी ताकद आहे. आपण जे धन कमवतो महाराज, त्याची महाराज रक्षा आपल्याला करावं लागते. बँकेमध्ये टाकावं लागतं. चोर महाराज चोरी करू शकतो, चोर डाका टाकू शकतो, पण जी देवाची महाराज राम नावाची ताकद आहे महाराज, त्याची चोरी पण होत नाही. कारण साक्षात भगवान परमात्मा त्याची रक्षा करतो. खर्चे न कोई चोर न लेवे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी माने राम रतन धन पायो, पायो जी माने राम रतन धन पायो. त्याच्यामुळे जो राम नावाची ताकद कमवेल, तोच महाराज आपल्या घरी सुखाने समाधानाने जाऊन राहील. ऐका, किती पापी कुळातला होता, राम नावाच्या ताकदीने महाराज, कृष्ण नावाच्या ताकदीने महाराज सगळ्या कुळाचा उद्धार झाला, सगळ्या कुळाचा उद्धार झाला. पण महाराज 4थ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी नाही अधिकारी यायचा येते. ज्याच्या अंतकरणात काम क्रोध लोभ असे विकार आहे, तो या ठिकाणचा अधिकारी नाही दादा. मग या ठिकाणचा अधिकारी बनायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? शास्त्रकार तर म्हणतात, जितासनो जित श्वासो जित संग जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे यतसधारयद्या. शास्त्रकार म्हणतात, या ठिकाणचा जर अधिकारी जर बनायचं असेल तर देवाची प्राप्ती करावी लागेल. मनामधील मन विक्षेप आवरण दोष घालावे लागतील. कशाने? भगवान परमात्म्याच्या भजनाने, नावाने. पण कसं कसं देवाला आपलं करावं लागेल? ऐका, शास्त्रकार म्हणतात, जितासनो आसन लावा लागेल, त्या देवाचं जप करावं लागेल, टाईट बसावं लागेल, एकच आसन वापरावं लागेल. तेव्हा जितासनो. नीट आसन नाही लागलं तर महाराज आपले पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागते. एकच आसन जर वापरलं तर महाराज त्या आसनाची सिद्धी आपल्याला होते. त्याच्यामुळे म्हटलं जितासनो. 2 नंबर सांगितलं, जित श्वासो. श्वासावर आपल्याला नियंत्रित ठेवावं लागेल. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती, या ठिकाणचा अधिकारी जर बनायचं असेल तर जित श्वासो. आपल्या श्वासावर आपलं नियंत्रित असलं पाहिजे. यासाठी काय करावं लागेल? प्राणायाम करावे लागेल, कपालभाती करावं लागेल. एका नाकाने श्वास सोडावा लागेल, दुसऱ्या नाकाने सोडावा लागेल. हा, स्थिरता आपल्यामध्ये आली पाहिजे महाराज. राग द्वेष निघून गेला पाहिजे. कधी? जिथं श्वासो. श्वासावर नियंत्रित असलं पाहिजे महाराज.
नाही तर आसन लावल्याच्या नंतर महाराज श्वासावर नियंत्रित नसलं तर महाराज हे मन पण इतकं चंचल आहे ना, चपळ आहे ना. प्राणायाम करता करता बसल्या बसल्या महाराज कुठं जाऊन येईल सांगता येत नाही. आमच्या महिला मंडळी बसल्याच्या नंतर घराला कुलूप लावलं का नाही, पैसे नीट ठेवले का नाही, इतक्या लांबून जाऊन मन येतं. त्याच्यामुळे जिथं श्वास हो, श्वासावर नियंत्रित असला पाहिजे. हा 3 नंबर सांगितलं. जिथं संग, जिथं आसन हो, जिथं श्वास हो, जिथं संग. जिथं संग म्हणजे काय बरं, जेवढं होईल तेवढं आसक्त राहायला शिका दादा. बरं का, ऐका महिला मंडळी, जेवढं होईल तेवढं आसक्त राहायला शिका. देवाचं जर महाराज प्राप्ती करायची असेल ना, आसक्त राहायला शिका. आसक्त म्हणजे कसं, ऐका, संसार तलावरती तुम्ही राहता, आम्ही राहतो, संत राहते, सगळे राहतात, संसार सगळे करता. अरे तुकोबारायांनी काही संसार केला नाही का? पण कसा, जिथं संग, असंग राहिले, असंग राहिले दादा. असंग म्हणजे तुम्हाला सांगतो ऐका, घरामध्ये एखादा पाहुणा जर आला तर आपल्याला काय होतं, आनंद होतो, आनंद होतो. तोच पाहुणा 4-5 दिवस राहिल्याच्या नंतर, निघून गेल्याच्या नंतर दुःख होतं. याचा अर्थ काय, आपण असंग नाही, असंग नाही. ऐका, असंग म्हणजे कसं, ऐका, 2 प्रकारचे नारळ राहतात. एक कच्चं नारळ राहतं, एक पिकलेलं नारळ राहतं पक्क. दोनामधलं अंतर काय, कच्चं नारळ फोडल्याच्या नंतर पाणी निघतं आणि ते खोबळ्याला चिपकलेलं राहतं, बरोबर का? चुकीचं आहे काय? आणि जे पकलेलं नारळ राहतं महाराज, त्याने महाराज त्या नारळापासून महाराज आपल्याला आसक्त केलेलं असतं, विरक्त केलेलं असतं. ते पकलेलं नारळ फोडलं ना महाराज, तो गोळ्यासहित निघून येतं महाराज. ते त्याच्यामध्ये असंग नसतं, असंग. हा, त्याच प्रकारे संसारामध्ये तुम्ही राहता, आम्ही राहतो, संत राहतात. पण ऐका, संसारामध्ये आपण कसं राहतो माहितीये का, त्या कच्च्या नारळासारखे महाराज त्या संसाराला धरून बसतो, धरून बसतो. मग कधी कधी म्हणतो ना महाराज, आपण असं म्हणत नाही का, महाराज काय सांगावं, त्याची बायको निघून गेली, 5-6 महिने झाले त्याची बायको वारली, त्यांना इतका दुःख झालं, इतका दुःख झालं की 4-5 महिन्याच्या नंतर ते पण गेले. असंग, जिथं असनो, जिथं श्वासो, जिथं संग, कारण आपण त्याच्यामध्ये असंग राहिलो, असंग आहे. हा ऐका, आपण महाराज मुलगा माझा, मुलगी माझी, घर माझं, संसार माझं, यामध्ये आसक्त असतो. पण संत पण महाराज या ठिकाणी असतात, पण ते विरक्त असतात, त्याच्यापासून असंग असतात. आपण संसाराला धरून राहतो. ऐका, आम्ही ज्यावेळेस वृंदावनला शिकायला होतो त्यावेळेस ते वृंदावनचे बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, वृंदावनमध्ये एक असे बाबा आहे, त्यांचा स्वभावच असा आहे, ते काही जरी झालं ना असं म्हणतात, अरे वा क्या बात आहे. काय काय म्हणतात, काही जरी झालं तर ते म्हणतात, अरे वा क्या बात आहे. संतही दादा, त्यांना काय, कुणी जाण्याचं गम नाही, येण्याचं गम नाही, कुणी आलं तरी त्यांना आनंद होत नाही, गेला तरी दुःख होत नाही. त्यांच्याजवळ त्यांचा एक शिष्य आला, म्हणे महाराज माझ्या सुनाला मुलगा झाला म्हणे. बाबा म्हणे, अरे वा क्या बात आहे म्हणे, पण 1 तासाने लगेच मेला. संत होते, म्हणे अरे वा क्या बात आहे. म्हणे माझा मुलगा वारला आणि तुम्ही म्हणता अरे वा क्या बात आहे. पण महाराज हे संत आहेत, संत महाराज याच्यापासून आसक्त आहेत, कोणी गेलं मेलं त्यांना काही फायदा नाही. ऐका, त्याच प्रकारे हे जरी नाही कळलं तरी आणखीन सांगतो, ऐका, पाण्यामध्ये जहाज राहते, जहाज राहते ना, पण ती जहाज पाणी आपल्यामध्ये भरून घेते का? नाही घेत दादा, नाही घेत. जहाजीने जर आपल्यामध्ये पाणी भरलं तर काय होईल? जहाज बुडण्याची शक्यता राहील, बरोबर आहे का? पाणी जर भरलं तर जहाज बुडण्याची शक्यता राहील. पण ऐका, बिना पाण्याचं जहाजीला पण महत्व नाही, पण जहाजीला तेव्हाच महत्व आहे जेव्हा पाणी जहाजीच्या खाली असेल. त्याच प्रकारे संसारामध्ये तुम्ही राहता, आम्ही राहतो, सगळे राहतो, पण महाराज आपण महाराज राहिलो ना, पण त्या जहाजीसारखं राहा. कसं? संसारापासून वरती राहा, असंग राहा, असंग राहा. का? कारण जहाजीने जर पाणी आपल्यामध्ये भरलं तर महाराज जहाज बुडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण पण तरा आणि दुसऱ्यांना पण तरू द्या. जिथं संग. हा, आणि 4 नंबर सांगितलंय, जितेंद्रिय, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात असले पाहिजे, बरं का? रथ आपला आहे ना, घोडे आपले आहे ना, घोडे आपले नियंत्रित असले पाहिजे. देवाची प्राप्ती करायची ना, घोडे आपले, रथ आपले, घोडे आपले नियंत्रित असले पाहिजे दादा. डोळे झाकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाचं चित्र बघितल्याच्या नंतर फार सुंदर वाटतं, पण डोळ्याला वाटेल तेच बघा, डोळ्याला वाटेल तेच बघा. जे आपल्याला वाटेल ते नका बघू. भगवान श्रीकृष्णाचे चित्र फार सुंदर आहे बघा.
इंद्रिय जर आपल्या ताब्यात नसले तर महाराज घोडे महाराज आपल्याला खड्ड्यामध्ये पाडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे देखना इंद्रियों के न घोड़े इनमें हरद में संयम के पोड़े पड़े अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो. अरे रथ आपला आहे तर घोडे पण आपल्या ताब्यात असले पाहिजे. त्याच्यामुळे ऐका जितासनो जितश्वासो जितसंग जितेंद्रिय आणि हे 4 असणं ज्यावेळेस जो व्यक्ती लावेल महाराज त्यावेळेस त्याच्या अंतकरणातले मल विक्षेप आवरणे सगळे दोष निघून जातात. मग त्याला सगळीकडे भगवान परमात्मा दिसतो. मग त्याला सगळीकडे भगवान परमात्मा दिसतो. मग त्याला फक्त भगवान परमात्म्याचाच वेड लागतं महाराज. त्याच्यामुळे काम क्रोध लोभ जे आचंतरी नाही अधिकारी ऐसा आहे ते. याचा अधिकारी बनायचं असेल तर हेच करावं लागेल. जितासनो जित श्वासो जित संग जितेंद्रिय. त्याच्यामुळे संतांचं ऐका, देवाचं भजन करा, नामचिंतन करा. संतांचं ऐका दादा, ऐका. मी तर म्हणतो संतांचं ऐकलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे महाराज. काही काही लोक म्हणतात संतांनी जर सांगितलं अरे परमार्थ करा भक्ती करा, लोक म्हणतात महाराज एकदा रिटायर झालं का आम्हाला हेच काम आहे. कौ महाराज चरित प्राज्ञो धर्मान भागवतानि दुर्लभ मानुषम जन्म तदप्यद्रुवमर्तजम. माझं असं म्हणणं नाही तुम्ही संसार करू नका, करा, पण महाराज त्याच्या आधी भक्ती आहे. भक्ती महाराज हा देवाचं नाव चिंतन आधी आहे. देवाचं नाम चिंतन आधी करावं लागेल. का? कारण हे तर आपलं महाराज चालूच आहे ना. हे सगळं आपलं रोजचं चालूच आहे, पण सगळ्या आधी भक्तीचा 1 नंबर लागला पाहिजे. शास्त्रकार तर म्हणतात मोक्षकारण सामग्र्याम बुद्धिरेव गरीयसी स्वस्वरूपान संदाना भक्तिरित्य विधीयते. अरे मी कोण आहे, मी या ठिकाणी आलो कशासाठी महाराज, याचा आपला विचार पडला पाहिजे. मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार. हरी म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्याच्यामुळे त्या देवाचं भजन करा, नामचिंतन करा. आणि संत तर म्हणतात दादा आमचं जर नाही ऐकायचं ना, नाही ऐकायचं ना, नाही ऐकायचं ना, नका ऐकू. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, नाही काल शेवटी बा शेवटी बा सादत होनी भजनी लागा देव करा हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची संत म्हणतात आमचं जर ऐकायचं नाही ना नका ऐकू. कोण म्हणतं पैठणचे एकनाथ महाराजच म्हणतात आमचं ऐकायचं नाही ना नका ऐकू. पण याच्यामध्ये आमचं काय जाणार दादा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेल. हरी एका जनार्दन आमचे काय बा जाईल, पिंगळा डवल फिरवी तो डुगाई का डवल फिरवी तो डुगाई
जर नाही ऐकलं ना दादा कल्याण होणार नाही. त्याच्यामुळे आमचं ऐका, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. ही सावधानता आपल्यासाठी बर का, ही सावधानता आपल्यासाठी. नाथबाबा म्हणतात पहिल्या आडीला तुम्ही सावध राहावे, ही सावधानता आपल्यासाठी. पाटील बुवाला मग घेऊन सवे. संत म्हणतात परमार्थ जर करायचा ना पाटील बुवाला घेऊन सोबत परमार्थ करा. पाटील बुवा म्हणजे काही गावातले पाटील बुवा नाही दादा. पाटील बुवा म्हणजे संतांनी पाटील बुवा यांना म्हटलेलं आहे मनाला. कारण अनेकदा महाराज लोक कीर्तनात भजनात दिसतात पण त्यांचं मन तिथं असत नाही. त्याच्यामुळे पाटील बुवाला मग घेऊन सवे. हरी पिंगळा बोली बोलत दे का पिंगळा. त्याच्यामुळे संतांचा ऐका, कल्याण जर करायचं असेल ना संतांचा ऐका महाराज. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात वैष्णवांची गुह्य काढिले निवडोनी एका जनार्दनी हरी बोला. त्याच्यामुळे वैष्णवांचे गुह्य असणारे हरीचे स्थान त्यांनी निवडून काढलेले. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, एका जनार्दनी हरी बोला. हरी हरी जय विठोबा रखुमाई. ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे. नरथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्रते. पवित्रते कुळ धन्य त्याची माया. हरी मुखे गाय नित्य नेमे काम क्रोध लोभ जया. नाही अधिकारी साहिते वैष्णवांचे गुह्य काढिले निवडोनी एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. झालेले कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणाविंदी तसेच माझे गुरुवर्य विठ्ठल महाराज शास्त्री चनगट यांना यांच्या चरणाविंदी तसेच गुरुवर्य नवनाथ महाराज काळे बाबांच्या चरणाविंदी सेवा समर्पित करतो. जे काही बोललं असेल ते तोडकं मोडकं गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं माझ्या बोलण्यात गेलं असेल ते माझे वाणीचे दोष समजा बरं का महिला मंडळी. आणि जाताना आपल्या पदरात न्या आणि जाताना रस्त्याच्या कडेलाच टाकून द्या. हरे दानेश्वर मावले तुकारा